थंडी चालू झालेली आहे आणि अजून अशा पद्धतीने मॅगी तुम्ही नाही बनवली तर तुम्ही बरंच काही मिस करताय। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मॅगीची एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी खाल्ल्यावर तुम्ही रेग्युलर मॅगी खायची विसरून जाल। तर बघूया आपण ही मॅगी कशी तयार केली। तर सर्वात आधी कढई तापवून त्यामध्ये तेल गरम करून तुम्हाला लसूण आणि मिरची जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। थोडंसं रेकॉर्डिंग माझं चुकलं होतं त्यामुळे हे रेकॉर्ड नाही झालं। तेल तापवून मी फक्त लसूण आणि मिरची टाकलेली आहे, ती आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। लसूण जे आहे बारीक चिरलेलं आहे ते आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। तर मिरची आणि लसूण आपलं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर यात आता मी कांदा ॲड करणार आहे। कांदा जो आहे तो मी हाफच घेतलेला आहे आणि कांदा जो आहे तो मला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर आता ह्यामध्ये आपल्याला जास्त साहित्य घालायची गरज नाही आहे। तर कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे, म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तो नीट परतून घ्यायचा आहे। एकदम कमी साहित्यामध्ये बनणार आहे आणि जास्त तामझाम न करता इझिली तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते तुम्ही यात घालू शकता। जर तुम्हाला या स्टेजला कोबी घालायची असेल, बारीक चिरलेली कोबीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता किंवा ढोबळी मिरची जी आहे शिमला मिरची तीसुद्धा इथे तुम्ही घालू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या ढोबळ्या मिरच्या पण तुम्ही इथे वापरू शकता, जसं काही लाल, हिरव्या अशा बेल पेपर्स जे भेटतात ते तुम्ही यात घालू शकता। आता यात मी मॅगी घातलेली आहे। मॅगीचं एक पॅकेट जे आहे ते तुम्हाला चांगलं व्यवस्थित असं बारीक चुरा करून घ्यायचा आहे मॅगीचा, किंवा तुम्ही अख्खीसुद्धा टाकू शकता। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इथे मॅगी घालू शकता। तर मॅगी आपल्याला टाकायची आहे आणि तेलामध्ये नीट सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटामध्येच आपल्याला हे साहित्य परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यात आपल्याला एक उकळी काढायची आहे। आता यात मी मॅगी मसाला जो आहे, जो आपल्या मॅगीच्या पॅकेटसोबत भेटतो तोच मसाला मी इथे ॲड केला आहे। तर या मसाल्यामध्ये ऑलरेडी मिक्स वगैरे असतं, मीठ वगैरे असतं, तर तुम्हाला मीठ वगैरे वेगळं घालायची सुद्धा गरज नाही पडत। तर आता मॅगी मसाला घातलेला आहे। यात मी आता इथे 1 चम्मच सोया सॉस टाकलेला आहे। हा डार्क सोया सॉस आहे आणि इथे चिली सॉस टाकलेला आहे। रेड चिली सॉस जो असतो तो इथे तुम्हाला 1 चम्मच टाकायचा आहे। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढायची आहे। बेसिकली आपली जी मॅगी जी आहे ती आपल्याला शिजवायची आहे। 2 मिनिटांमध्ये आपली मॅगी जी आहे ती व्यवस्थित शिजून जाईल। मीडियम गॅसवरती तुम्हाला ही मॅगी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। तर 2 मिनिटं झाल्याच्या नंतर इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकलेली आहे। कॉर्नफ्लॉवरचं पीठ जे आहे त्यात तुम्हाला थोडंसं पाणी घालून ते यात मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती थिक होईल। तर 1 मिनिट आपल्याला हे नीट परतून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटामध्येच आपली मॅगी जी आहे ती रेडी झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर आता आपली ही मॅगी जी आहे ती रेडी झालेली आहे। एकदा अशा प्रकारे मॅगी करून बघा, तुम्ही जी रेग्युलर मॅगी खाता ती खायला विसरून जाल। अशा प्रकारे ही टेस्टी अशी मॅगी बनते। तर आपली मॅगी जी आहे ती रेडी झालेली आहे। त्यात आता मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे। तर अशा प्रकारे आपली टेस्टी मॅगी जी आहे ती रेडी झालेली आहे। वरतून तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, पण अशीच ही मॅगी तुम्ही एकदा खाऊन बघाल तर रेग्युलर मॅगी खायला विसरून जाल। तर एकदा ही मॅगी बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मॅगी कशी झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।